नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सिद्धकुंजिका स्तोत्र. या स्तोत्राची काय महती आहे? तसेच कुंजिका स्तोत्र पठण करतील त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचेही फळ मिळते. आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग, वंचितपणा, संकटे, दुःख, रोगराई या शत्रूंचा नाश करणारे सिद्धकुंजिका स्तोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे. माहिती नाही ना याचे काय फायदे आहेत? चला तर मग पाहूया. दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख केलेला सिद्धकुंजिका स्तोत्र अत्यंत चमत्कारी आणि प्रखर स्तोत्र आहे. असे मानले जाते की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाहीत ते केवळ कुंजिका स्तोत्र पठण करतील तरी त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचेही फळ मिळते. आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग, वंचितपणा, संकटे, दुःख, रोगराई या शत्रूंचा नाश करणारे सिद्धकुंजिका स्तोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे. परंतु या नवरात्रातल्या स्तोत्र पठणातही काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर मग पाहूयात. सिद्धकुंजिका स्तोत्र नवरात्रीच्या पाठ करण्याची पद्धत. कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात दिवसात पठण करता येते, परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठण केले जाते. साधकाने सकाळी स्नानविधी करून मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून देवी दुर्गाची मूर्ती किंवा फोटो फ्रेमसमोर बसून प्रथम साधी पूजा करावी. आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावा आणि देवीला हलका किंवा गोड प्रसादाचा निवेद दाखवा. यानंतर अक्षता, पुष्प, 1 रुपयाचे नाणे तुमच्या उजव्या हातात ठेवा आणि नवरात्रातील 9 दिवस संयम नियमाने कुंजिका स्तोत्र पाठ करण्याचा संकल्प करा. नंतर जमिनीवर पळीने पाणी सोडून पाठ सुरू करा. हा संकल्प पहिल्याच दिवशी एकदाच करावा. यानंतर दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचावा. काय आहेत कुंजिका स्तोत्र करण्याचे फायदे? चला तर पाहूया. धनलाभासाठी. ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते, सतत आर्थिक नुकसान होत आहे, अनावश्यकपणे पैसे खर्च करणाऱ्यांना कुंजिका स्तोत्राच्या वाचनाचे फायदा मिळतो. संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात. पैशाचा संग्रह वाढतो. शत्रुमुक्ती. हे स्तोत्र शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि केसेस जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रू जीवनातील व्यत्यय आणत नाही. कोर्ट कचेरी खटले जिंकले जाऊ शकतात. रोगमुक्तता. दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो. कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारांपासून तर मुक्ती मिळतेच, पण रोगांवरील होणाऱ्या खर्चातूनही तुम्हाला मुक्तता मिळू शकते. कर्जमुक्ती. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्रच जणू चालू झालं असेल, त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठीही कर्ज घ्याव्यास लागत असेल तर कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण त्याने केल्यास कर्जमुक्ती लवकर होईल. सुखद वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनात नियमित सुख कायम राहण्यासाठी कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केले पाहिजे. एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते. खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. दुर्गा देवीची आराधना, उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्त्वाची आहे. नवरात्री साधनादरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाईट कृत्य आणि वाईट भाषा वापरू नका, यामुळे उलटे फळी मिळू शकते. कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा, एखाद्याच्या नशेसाठी, एखाद्याच्या वाईट कामणीसाठी हा जप आणि पठण करू नये. याचा उलट परिणाम वाचकांवर होऊ शकतो. संकल्प केल्यास यावेळी मांस किंवा मद्यपान करू नका. सेक्सबद्दलही विचार आणू नका. श्री दुर्गा सप्तशतीपैकी हा असाच एक पाठ आहे ज्याद्वारे तुम्हाला सर्व अडचणी दूर होतील. हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही. या अध्यायात श्री दुर्गा सप्तमीचा समावेश आहे. सप्तशतीच्या पूर्ण मजकुराप्रमाणेच ते पठण करून पुण्य मिळवू शकता. नावानुसार ती सिद्ध कुंजिका आहे. जेव्हा एखाद्याचे प्रश्न सापडत नाहीत, त्याला समस्या सोडवली जात नाही, ती सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा. भगवती तुमचे रक्षण करतील. सिद्ध कुंजिका स्तोत्राचा महिमा. भगवान शंकर म्हणतात की सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करण्यासाठी देवी कवच, अग्राला तिलक, रहस्य, सूक्त, ध्यान, न्यास आणि आचरणाची देखील आवश्यकता नाही. केवळ कुंजिका पठण केल्याने दुर्गापाठाचे फळ प्राप्त होते. सिद्ध का आहे? मारणं, मोहन, वशीकरण, स्तंभन आणि उच्चाटन इत्यादी उद्दिष्टे केवळ त्यांच्या नसत्या पाठानेच पूर्ण केली जातात. यात स्वर व्यंजनाचा ध्वनी आहे. संक्षिप्त मंत्र ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. सामान्यतः आम्ही हा मंत्र पठण करतो, परंतु संपूर्ण मंत्र केवळ सिद्ध कुंजिका स्तोत्रातच आहे. सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे. दररोजच्या उपासनेत सुद्धा आपण त्यांचा समावेश करू शकतो. पुढील काही संकल्पनांसाठी हा पाठ करू शकता. हे कसे करायचेत ते पाहूयात. कशासाठी? तर ज्ञान मिळवण्यासाठी. 5 पाठ वाचनापूर्वी अक्षता घ्या आणि पुस्तकांमध्ये ठेवा. यशासाठी, कीर्तीसाठी 5 पाठ देवीला अर्पण केलेली लाल फुले पाठानंतर घ्या आणि त्यांना सेफमध्ये ठेवा. संपत्ती मिळवण्यासाठी 9 पाठ पांढऱ्या तिळाने संकल्पित करा. घराच्या सुख आणि शांतीसाठी 3 पाठ देवीला गोड पान अर्पण करा. आरोग्यासाठी 3 पाठ दररोज पठण केल्यास काही दिवसांनी आराम मिळेल. शत्रूपासून रक्षण करण्यासाठी 3, 7 किंवा 11वा पाठ सतत पठण केल्यास आराम मिळेल. रोजगारासाठी
3, 5, 7 आणि 11 पर्यायी एक सुपारी देवी अर्पित करून मग आपल्याकडे ठेवा. हे उपाय नक्की करून पहा. कसे करावे हे पण दिलेले आहे. नक्की ट्राय करा. श्री स्वामी समर्थ. आमचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.